सविता शिंगोरे यांचा मुलगा आकाश हा लातूरमध्ये नोकरी करतो. त्याने बीड जिल्ह्यातील परभणी शहरातील प्रतीक्षा नामक मुलीशी लग्न केले आणि तो जालना शहरात भोकरदन नाका येथील प्रियदर्शिनी सोसायटीत एका भाड्याच्या घरामध्ये राहू लागला. आकाश हा एका सिमेंट कंपनीत नोकरीला होता. सुरुवातीला तो जालना शहरातच काम करत होता, पण लग्नानंतर काही दिवसातच त्याची बदली झाली. बदली लातूर येथे झाली. आपल्या बायकोला एकटे या ठिकाणी ठेवून जाणे त्याच्या जीवावर आले होते, म्हणून त्याने आंतवाली तालुका गेवराई जिल्हा बीड येथे राहणाऱ्या आपल्या आईला म्हणजे सविता संजय शिंगारे वय वर्ष 45 हिला जालना येथे बोलावून घेतले. आता जालना या ठिकाणी सासू सून राहू लागल्या आणि आकाश हा लातूर या ठिकाणी नोकरीसाठी गेला. तो आठवड्यातून अथवा पंधरवड्यातून जालना येथे येऊ लागला. प्रतीक्षा आणि आकाश यांचा विवाह 6 महिन्यापूर्वी झाला होता. त्यातच सासू सविता शिंगारे हिला सुनेचे वागणे खटकू लागले होते. आपली सून कायम कुणाशी फोनवर बोलत असते, ती काय बोलते, कुणाशी बोलते याविषयी सविता शिंगारे यांना शंका येऊ लागली होती. सुरुवातीला त्या काही बोलल्या नाहीत, कारण ती घरात नवीन होती. आपण तिला काही बोलले तर ती लगेच आपल्या नवऱ्याला चुगल्या करेल आणि आपल्या मुलामध्ये भांडण होईल असे त्यांना वाटत होते. पण काही दिवसानंतर त्यांना सुनेचे तासनतास फोनवर बोलत बसणे जास्तच खटकू लागले. अतिच होऊ लागल्यानंतर सासूने प्रतीक्षाला हटकले. काय ग सारखी कोणाशी बोलत असतेस, काय एवढ्या गप्पा मारायच्या असतात असे विचारताच प्रतीक्षा हडबडली. पण आपला नवरा काही बोलत नाही आणि सासू का बोलते असे प्रतीक्षाला वाटत होते. ती फटकन म्हणाली, तुम्हाला काही त्रास होतो का? त्रास कसला होईल, नवऱ्याच्या उपरोक्त कोणाशी गप्पा मारतेस, हे असलं काही चालणार नाही इथं असं म्हणतात प्रतीक्षेच्या कपाळावर आड्या चढल्या. ती काही न बोलताच फनकाराने आत निघून गेली. पण सासूच्या बोलण्याने प्रतीक्षावर काहीच परिणाम झाला नव्हता. तिने फोनवरचे बोलणे काही कमी झाले नाही. त्यातूनच त्या दोघीत वारंवार खटके उडू लागले होते. याची कुणकुण आकाशच्या कानावर गेली होती. आपल्या आईचे आणि बायकोचे पटत नाही याबाबत आकाशला साधारण समजले होते, पण घरोघरी या गोष्टी घडतच असतात असे म्हणत त्याने फारसे लक्ष दिले नव्हते. मंगळवार दिनांक 1 एप्रिल 2025 रोजीच्या रात्री याच कारणावरून सासू सुनेमध्ये वाद झाला. सासूच्या बोलण्याने प्रतीक्षा संतापली आणि तिने घरातील चाकू घेऊन सासू सवितावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सासूने कशीबशी सुटका करून घेतली. प्रतीक्षाच्या हातून चाकू बाजूला पडला तसे तिने रागाने सासूचे डोके पकडून ते जोरजोरात भिंतीवर आपटले. भिंतीवर जोराने आपटल्यामुळे डोके फुटले आणि रक्ताच्या धारा वाहू लागल्या. पण संतापलेल्या प्रतीक्षाने मारहाण करायची थांबवली नाही. या मारहाणीत सासू सविताचा जीव गेला. सासूचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच प्रतीक्षा हडबडली. यातून सुटका करून घेण्यासाठी तिने सासूच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. तिने मोठी गोणी घेऊन मोठ्या हिमतीने तो मृतदेह गोणीत भरला. येऊना पहाट होत आली होती. दुसऱ्या मजल्यावरून ती गोणी खाली ओढत नेणे शक्य नसल्याचे प्रतीक्षेच्या लक्षात आले, कारण गोणी वजनदार झाली होती. तिने ती ओढत कशीबशी जिन्यावर आणली, पण खाली नेणे शक्य नसल्याने ती गोणी तशीच ठेवून ती तिथून पळून गेली. नेमके कुठे जायचे विचार करत असतानाच तिला माहेर आठवले आणि ती रेल्वे स्थानकावर आली. तेथून तिने रेल्वे पकडून परभणी गाठली. याच दरम्यान इकडे घरमालक बाहेर आला असता त्यांना जिन्यावर एक संशयास्पद गोणी दिसली. त्यावर रक्ताचे डाग असल्याचे पाहून त्यांना शंका आली. त्यांनी तत्काळ CCTV फुटेज चेक केले असता 6 महिन्यापूर्वी राहायला आलेल्या शिंगारे कुटुंबाची सून प्रतीक्षेने ही गोणी या ठिकाणी आणल्याचे समजून आले. त्याने तत्काळ सदर बाजार पोलीस ठाण्यात फोन करून सदर घटनेची माहिती दिली. बाजार पोलीस घटनास्थळी आले आणि त्या गोणीची पाहणी केली असता गोणीमध्ये महिलेचा मृतदेह असल्याचे आढळून आले. हे भयंकर दृश्य पाहून सर्वजण हादरून गेले. या घटनेची माहिती वरिष्ठांना कळवण्यात आली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी पाठवला. घटनास्थळी आयुष नोपाने, LCBचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती आणि इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान या घटनेची माहिती सविता शिंगारे यांचा मुलगा आकाश याला कळवण्यात आली. घटना ऐकताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्या बायकोकडून हे कृत्य घडले आहे यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. त्याने तत्काळ जालना शहर गाठले. आपल्या बायकोने आपल्या आईचा खून केल्याचे समजताच
तो जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला. आईचा मृतदेह पाहून तो जागीच खाली बसला. त्याला नातेवाईकांनी सावरण्याचा प्रयत्न केला. माझ्यासोबत पटत नव्हतं तर लग्न करायचं नव्हतं, लग्न कशाला केलं? आईसोबत पटत नव्हतं तर तिला कशाला मारलं, मला मारायचं होतं, असं तो रडत रडत आपल्या नातेवाईकांना सांगू लागला. पोलिसांनी पंचनाम्याचे सोपस्कार पार करत मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. बाजार पोलीस ठाण्यात आकाश शिंगारे यांनी आईच्या खुनाबद्दल फिर्याद दिली असून प्रतीक्षा आकाश शिंगारे हिच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घरातील CCTV तपासले असता साऱ्या गोष्टी समोर आल्या. हा खून सुनेनेच केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले. प्रतीक्षाचे माहेर परभणी असल्याचे समजल्यावरून पोलीस त्या ठिकाणी गेले आणि प्रतीक्षाला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने गुन्हा कबूल केला. आपली सासू आपल्या फोनवरील बोलण्याला आक्षेप घेते आपली सासू आपल्या फोनवरील बोलण्याला आक्षेप घेत असल्यामुळेच खून केल्याचे तिने कबूल केले. ही घटना घर मालकाच्या लक्षात आल्याने तिने तिथून पळ काढला आणि थेट रेल्वे स्थानक गाठले. तेथून परभणी येथील तिच्या शोधात असणाऱ्या LCBच्या पथकाने मोबाईल लोकेशनवरून परभणी शहर गाठत तिला ताब्यात घेतले. धन्यवाद मित्रांनो. अशाच मराठी नवनवीन क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.